म्हणते यांना एक संधी द्यायला काय हरकत आहे? आणि असं घरी किती दिवस बसून राहायचं? तुम्हाला माहितीये बाबा, हे वीट भट्टीवर नाही तर त्या कचऱ्याच्या गाडीवर काम करायला निघाले होते. आणखी किती शिक्षा देणार आहात तुम्ही यांना? आणि आता तर रुद्र भाऊजींनी माफी मागितली. वहिनी, मी तुमची माफी मागितली, पण सुमितला माफ नाही केलं. देविका जे काही वागली त्यामुळे मी सुमितला माफ करेन असं समजू नका. सुमितने जे केलंय ते चुकीचंच आहे. आणि त्याच्यामुळे पिट्टीला काय सहन करावं लागलंय हे त्यालाही माहिती. आणि पिट्टी त्याचीच मुलगी आहे ना. हो, त्या देविकानंच फसवून जन्माला घातलेली. वहिनी, तुम्हाला अजूनही ह्याच्यावर विश्वास आहे? अहो, सरळ सरळ फसवतो तुम्हाला. भाऊजी प्लीज, मी माझ्या नवऱ्याला चांगलंच ओळखून आहे. त्यांनी नाही फसवले मला. आणि मुळात ते काय फसवणार मला? ते बिचारे आधीच त्रासलेले आहेत. घरात कोणी त्यांना मान देत नाही आणि आता हातात कामही नाही. अशा वेळी काय करायचं त्यांनी? कसं जगायचं? भाऊजी, तुम्ही जगू शकाल असे? सांगा ना, कामाशिवाय तुम्ही जगू शकाल? अहो, त्यांना फक्त काम हवंय, बाकी काहीच मागत नाहीयेत ते तुमच्याकडे. त्यामागेही काहीतरी प्लॅन असेल असा. कारण त्याशिवाय हा शांत बसत नाही. रुद्र, हे बघ, देविकाचं जे सत्य असेल ते असेल, पण आता खरं खोटं करायला ती आहे का? त्यामुळे परत परत तोच विषय उघडण्यात काही अर्थ नाहीये. पण काही झालं तरी मला नाही वाटत ह्याला कामाची गरज आहे. गरज नाही? भाऊजी हो, काय बोलताय तुम्ही? कामाची गरज नाही? मग काय करायचं आम्ही? सांगा ना.